एपिसोड 10 स्वस्तियश ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एपिसोड 10मध्ये ग्रहाचे कारकत्व, त्यांचं सिग्निफिकेशन्स हा मुद्दा पूर्णपणे समजून घेणार आहोत. ज्योतिष कारकत्व म्हणजे ग्रह कोणत्या गोष्टींचा प्रतिनिधी आहे हे समजणं. कुंडलीतील प्रत्येक फल, घटना, योग ग्रहांच्या कारकत्वावरच आधारित असते. आपण आता ओळीने सर्वच्या सर्व ग्रहांचं कारकत्व आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपला जो ग्रह असतो तो म्हणजे सूर्य. सूर्य खरं तर पाहायला गेलं तर तारा आहे, पण त्याला आपण इथे ग्रह म्हणून उल्लेख केला. सूर्य हा आत्मा व सत्ता. त्याच्या कारकत्वामध्ये आत्मविश्वास, पितृसंस्था, भूशासन, सत्ता, अधिकार, पद, कीर्ती, तेज, हृदय, डोळे, आत्मबल आणि नेतृत्व. कारकत्व याचा अर्थ जसं कुटुंबामध्ये आईची एक भूमिका असते, वडिलांची एक भूमिका असते, आजी आजोबांचा आपल्या कुटुंबामध्ये एक भूमिका किंवा एक रोल असतो. तो रोल किंवा भूमिका म्हणजेच कारकत्व. मग आता सूर्य जर एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये मजबूत असेल तर त्या व्यक्तीला प्रतिष्ठा, नेतृत्व आणि समाजामध्ये मान लाभतो. कुंडलीमध्ये सूर्य जातकाच्या जर कमजोर असेल तर मात्र पितृदोष निर्माण होतो, आत्मविश्वासाची कमी असते, सरकारी कामामध्ये वारंवार त्या व्यक्तीच्या जीवनात अडथळे येत असतात. कुंडलीतील दुसरा ग्रह तो म्हणजे चंद्र. चंद्र हे मन आणि भावना यांचं कारकत्व येतं. मग जातकाच्या कुंडलीतून चंद्राला पाहिलं तर आपल्याला काय काय खुलासा होतो, तर जातकाचं मन आपल्याला समजून येतं. जातक म्हणजे ज्या व्यक्तीची कुंडली आपण पाहतोय किंवा ज्या व्यक्तीच्या कुंडलीचा आपण अभ्यास करतोय त्या व्यक्तीला इथं व्यक्ती असं न म्हणता ज्योतिषशास्त्रामध्ये जातक असं म्हटलं जातं. त्या व्यक्तीची भावनिक स्थिरता, रक्त, शरीरातील द्रव पदार्थ, प्रवास, दूध, पाणी आणि स्वयंपाक. जर कुंडलीमध्ये चंद्र जर जातकाचा चांगला असेल तर मग त्या व्यक्तीचं मन शांत असतं, ती व्यक्ती लोकप्रिय असते, चांगले निर्णय घेते. व्यक्ती जर जातकाच्या कुंडलीमध्ये कमजोर चंद्र असेल तर मात्र त्या व्यक्तीला सतत चिंता, मूड स्विंग होणं, म्हणजे सतत मन बदलत राहणं, घरामध्ये कायम अस्थिरता त्या व्यक्तीच्या जीवनात आपल्याला जाणवते. कुंडलीतील तिसरा महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे मंगळ. खरं तर मंगळ हे ऊर्जा आणि धैर्य याचं प्रतीक आहे. मग जातकाच्या कुंडलीतील मंगळाचं कारकत्व काय, तर साहस, धैर्य त्या व्यक्तीचं रक्त, स्नायू, त्या व्यक्तीचे भाऊ, स्पेसिफिकली लहान भाऊ, जमीन, मालमत्ता, शस्त्र, पोलीस, लष्कर या संदर्भातला खुलासा आपल्याला होतो. जर मंगळ बलवान असेल तर मग जमीन, नेतृत्व, पोलीस किंवा लष्करी करिअर त्या व्यक्तीचं आपल्याला पाहायला मिळतं. बऱ्याच वेळेला स्पोर्ट्समन किंवा खेळाडूसुद्धा अशी व्यक्ती होत असते. काही वेळेला डॉक्टर किंवा सर्जन, ज्याला आपण MS म्हणतो, ते होण्याचे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये शक्यता असते आणि निंबवना ते होतात. कंडिशन अप्लाइड. इतरही ग्रहांचे योग प्रतियोग आपल्याला पाहावे लागतात. जर कुंडलीमध्ये मंगळाचा दोष असेल तर ती व्यक्तीमध्ये आक्रमकता, रक्ताचा दोष आणि अपघात पाहायला मिळतो. कुंडलीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे बुध. बुद्धी आणि व्यापार. मग बुधाचं कारकत्व काय, तर गणित, तर्क, लिखाण, भाषण, व्यापार, मित्र, त्वचा आणि नस
हा शरीरातला भाग आपल्याला जातकाच्या कुंडलीतून कळतो. जर बुध चांगला असेल तर त्या व्यक्तीचे संभाषण कौशल्य, व्यवसाय आणि बुद्धिमत्ता उत्तम असते. जातकाच्या कुंडलीमध्ये जर बुध कमजोर असेल तर मात्र निर्णय चुकणे, फसवणूक होणे, आर्थिक चढउतार आपल्याला पाहायला मिळतात. कुंडलीतील 5वा महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे गुरु. गुरु हे ज्ञानाचं, धर्माचं आणि भाग्याचं प्रतीक आहे. जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुचं कारकत्व काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते शास्त्र, अध्यात्म, शिक्षक, गुरु, जातकाची मुलं, धन, सोनं, न्याय आणि धर्म या गोष्टी गुरुग्रहाकडे पाहिलं जातकाच्या कुंडलीत की आपल्याला खुलासा होतो. जर जातकाच्या कुंडलीमध्ये गुरु जर बलवान असेल तर भाग्य, मुलांचे सौख्य आणि धनामध्ये वृद्धी होते. जर गुरु कमजोर असेल तर जातकाच्या कुंडलीमध्ये गुरुचा दोष म्हणजे निर्णयात विलंब होतो. बऱ्याच वेळेला गुरु हा षष्ठ भावात येतो, त्यावेळेला अपचनाचे त्रास किंवा मेदवृद्धी म्हणजे वजन वाढायला लागतं किंवा व्यक्ती जाड व्हायला लागते. आणखीन एखादा जो ग्रह तो म्हणजे शुक्र, 6वा ग्रह. सौंदर्य आणि संबंध याचा खुलासा जातकाच्या कुंडलीतून शुक्राच्या अभ्यासातून होतो. मग शुक्राचं कारकत्व काय तर जातकाच्या जीवनामधलं दाम्पत्य, सुख, कला, संगीत, प्रेम, वाहन, ऐश्वर्य आणि जातकाच्या कुंडलीमध्ये महिलांचे संकेत आपल्याला इथे मिळतात. जर शुक्र बलवान असेल तर त्या व्यक्तीला राजयोग, लक्झरी याचा अर्थ सुखसुविधायुक्त असं आयुष्य, प्रेमसंबंध राहतात. जर शुक्राचा दोष उत्पन्न झाला तर मात्र संबंधांमध्ये अस्थिरता, सुखामध्ये अडचणी निर्माण होतात. जातकाच्या कुंडलीतील आणखीन एक महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे शनी. शनी हे कर्म आणि नियतीचं प्रतीक आहे. शनीच्या कारकत्वामध्ये कठोर परिश्रम, न्याय, दीर्घायुष्य, अडथळे, सेवक वर्ग आणि पाय. जर शनी जातकाच्या कुंडलीमध्ये चांगला असेल तर मोठी स्थिरता, जबाबदारी त्या व्यक्तीला लाभते. जर शनी दोषी असेल तर मात्र विलंब, संघर्ष, नोकरीत ताणतणाव राहतात. कुंडलीमध्ये जर राहू जातकाच्या काय दाखवतो तर तो जातकाचा मोह कोणत्या क्षेत्रामध्ये त्याला होऊ शकतो आणि जातकाचा भ्रम, ह्या 2 गोष्टींचा खुलासा होतो. मग राहूच्या कारकत्वाखाली काय येतं तर मग विदेश, इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू, मोठे धोके, त्या व्यक्तीला जडणारं व्यसन किंवा त्या व्यक्तीला होणारं वेड. जर राहू चांगला असेल तर मात्र आधुनिक यश, अचानक प्रसिद्धी त्या व्यक्तीला लाभते. जर दोष असेल तर मात्र भ्रम आणि उतावळेपणा हा त्या जातकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. कुंडलीतील आणखीन एक महत्त्वाचा ग्रह तो म्हणजे केतू. केतू हे मोक्ष आणि मुक्तीचं प्रतीक आहे. मग केतूच्या कारकत्वाखाली काय येतं तर मग अध्यात्म, परंपरा, संशोधन, त्याग या गोष्टी आपल्याला केतूवरून समजतात. जातकाच्या कुंडलीमध्ये केतू जर चांगला असेल तर मात्र आध्यात्मिक शक्ती, संशोधन, ज्याला आपण